छत्रपती संभाजीनगरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय यांच्या 43व्या फाउंडेशनमध्ये मानव परिवर्तन विकास व भावदेशी सेवाभावी संस्था, डॉक्टर आदित्य पतकराव यूथ फाउंडेशन आणि अक्षय दांडगे मित्र परिवार यांच्या वतीनं गरजू रुग्णांना अन्नदान आणि ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। फाउंडेशन डेच्या निमित्तानं डॉक्टर आदित्य पतंगराव यांच्या हस्ते शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय यामध्ये रुग्णांना त्यांच्या आरोग्याविषयी समस्या, अन्नदान, ब्लँकेट वाटप अशा प्रकारच्या उपक्रमांनी हा फाउंडेशन डे दरवर्षी गरजेच्या वस्तू भेट देऊन साजरा करण्यात येतो। आमच्या महाविद्यालयाचा 43वा फाउंडेशन डे होता। त्यानिमित्ताने पूर्ण 1982 पासून ते आतापर्यंत जेवढे काही विद्यार्थी आहेत, आजी आणि माझे विद्यार्थी, त्यांचा मी ते स्नेहमिलन केलं होतं फाउंडेशन डे निमित्त। या फाउंडेशन डे निमित्त आम्ही इथं जवळपास 600 रुग्णांना अन्न वाटप आणि 50च्या वर रुग्णांना आपण ब्लँकेट वाटप केलेला आहे। हा उपक्रम डॉक्टर आदित्य पतंगराव फाउंडेशन, मानव परिवर्तन विकास भावदेशी सेवाभावी संस्था, अक्षय दांडगे मित्र परिवार, आमचे योगेश कदम, श्रीनिवास देसाई यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे संपन्न झाला। आणि याच्यामध्ये आम्हाला पूर्ण सपोर्ट केला तो आमच्या महाविद्यालयाच्या जे अधिष्ठाता आहेत डॉक्टर माया इंदुरकर मॅडम यांनी पूर्ण पुढाकार आणि आमचा सपोर्ट केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला। आणि भविष्यामध्ये पण आमच्या हाताने असंच कार्य हो अक्षय दांडगे मित्र परिवार सगळ्या फाउंडेशनच्या अक्षयभाऊ दांडगे मित्र परिवाराच्या तर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या उपक्रमाद्वारे स्नेहसंमेलन देखील पार पाडलं। शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय यांच्या फाउंडेशन निमित्त आतापर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून त्यांच्या स्नेहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन, यामध्ये महाविद्यालयातील होतकरू विद्यार्थी, नावलौकिक मिळालेले विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी यांना बोलावून त्यांचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला। त्यांचे महाविद्यालयातर्फे आणि फाउंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आलं। तसंच यामध्ये उपस्थित असलेले इतर मान्यवरांनाही मंचावर बोलावून त्यांना सुद्धा त्यांच्या कार्यानिमित्त सत्कार करण्यात आला आणि पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। जन्मलाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।